नमस्कार, मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लंगडा तांडा सध्या इन्चार्ज हेडमास्टर आहे। आमच्या ठिकाणी मुलांसाठी टॉयलेटची व्यवस्था नाही। त्यानंतर मुली टॉयलेटला जातात पण त्या ठिकाणी पाण्याची सुविधा उपलब्ध नाही। आम्ही टँकरने पाणी मागवतो, एका टाकीमध्ये ते साचवतो, त्यानंतर मुली तिथून ते वापरत असतात। आणि मुलांसाठी तर टॉयलेटची सुविधा नसल्यामुळे मुलं उघड्यावरच जातात। जवळपास 80% गावातील जे पालक आहेत ते ऊस तोडीसाठी जातात। त्याच्यामध्ये मागासवर्गीय जास्त प्रमाणात असल्याने मुलांसाठी ज्या आवश्यक सुविधा आहेत त्याचं प्रमाण आमच्याकडे फार कमी आहे। त्या प्रमाण जर मिळालं, चांगलं जर झालं तर विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढेल। त्यानंतर बरेचसे पालक लोक तोडीला गेल्यानंतर आमचे विद्यार्थी इथंच राहतात, पण काही कारणास्तव त्यांना व्यवस्थित सुविधा नसल्या कारणाने पालक मुलांना ठेवत नाहीत इथे आणि ते परत घेऊन जातात, सोबत घेऊन जातात। मग त्यांच्या शिक्षणाचं नुकसान होतं। जर आमच्याकडे सुविधांची पूर्तता जर झाली तर पालक त्यांना घेऊन जाणार नाहीत आणि आमची उपस्थिती टिकून राहील आणि त्याच्यामध्ये मुलांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही। त्याच्यामुळे ज्या आवश्यक सुविधा आहे आम्हाला टॉयलेटची, त्याच्यानंतर पाण्याची, अजून थोडंफार आमचं दुरुस्ती आहे शाळेतली, ती दुरुस्ती जर ती मदत जर झाली आम्हाला तर बरंचसं आमचं प्रमाण कमी होईल अनुपस्थितीचं आणि मुलांची प्रगती चांगली होईल। नमस्कार, माझे नाव श्रीमती स्नेहल पाटील आणि मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लंगडा तांडा येथे कार्यरत आहे। आणि आमचं जे गाव आहे लंगडा तांडा, इथे प्रमुख समस्या आहे ऊसतोड कामगारांच्या मुलांची उपस्थिती आणि त्यांच्या ज्या काही बेसिक गरजा आहेत मुलांच्या आणि मुलींच्या, त्या समस्या या प्रकर्षाने आम्हाला जाणवतात। आणि त्यातल्या त्यात आमच्या शाळेमध्ये मुलांचे आणि मुलींचे असे स्वच्छतागृह उपलब्ध नाही आहेत। तर मला तुमच्या माध्यमातून विनंती करावीशी वाटते की आम्हाला ते उपलब्ध करून दिले तर त्याच्याबद्दल आम्ही तुमचे खूप आभारी राहू। आणि ऊसतोड कामगारांची मुलं असल्यामुळे आम्हाला त्यांच्याकडे विशेष असं त्यांच्या ज्या गरजा आहेत ते इतर मुलांपेक्षा वेगळ्या असतात।